मनसे थाने जिला सचिव सम्मानित श्री संजय पांडुरंग पाटिल के जन्मदिन के शुभ अवसर पर दिनांक 19 जुलाई 2024 को भिवंडी तालुका कोपर गांव के जिला परिषद स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को मुफ्त नोटबुक व शैक्षणिक साहित्य वितरण करते हुए सम्मानित श्री संजय पांडुरंग पाटिल का जन्मदिन भी दर्जनों केक काटकर बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर कोपर गांव के प्रथम नागरिक सरपंच हेमंत घरत, मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष DK म्हात्रे, ग्राम सेविका ज्योति चौरे, मनसे तालुका संगठक संतोष पाटिल, मनसे विभागीय अध्यक्ष जगदीप घरत, युवा कार्यकर्ता सुजीत घरत सहित भारी संख्या में मान्यवर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित थे। सभी लोगों ने मनसे थाने जिला सचिव सम्मानित श्री संजय पांडुरंग पाटिल को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। Mother said, "It's raining. Do you still want to go?" Snail said, "Yes, I want to play in the rain." Mother said, "You will get wet. You will get wet." दिवस त्यांच्या जन्मदिवसानिमित्त ग्रामपंचायत कोपर ग्रामस्थवासी कोपर ग्रामस्थ महिला मंडळ तरुण मंडळ गावातील ज्येष्ठ नागरिक आणि महायुतीच्या वतीने त्यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आताच आपण त्यांचा केक कापून त्यांच्या वाढदिवसाचा मान सन्मान त्यांचा केलेला आहे। संजयजी पाटील यांच्याबाबत बोलायचं झालं तर त्यांच्या पोटात तेच होतात असतो। त्यांना कुठलीही समस्या असली का ते असे गपचूप आम्हाला येऊन सांगत नाही। एकदम भर आवाजात मोठ्या आवाजात म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसलो तरी त्यांचा आवाज बाहेर जातो। म्हणजे अशी प्रखर इच्छाशक्ती असलेले आणि कोपर ग्रामपंचायतीला विकासाचं नेतृत्व आम्हाला लाभलेले ज्येष्ठ आमचे सदस्य संजयजी पाटील यांनी जेव्हापासून आम्ही कोपर ग्रामपंचायतीची सरपंच पदाची मी स्वतः सूत्र हातात घेतलेले आहे तेव्हा फर्स्ट डे पासून ते आजपर्यंत त्यांनी कोपर गावाचा विकास कसा होईल, कोपर गावाची कामं, सार्वजनिक संडास, सार्वजनिक गटारे, सार्वजनिक रस्ते, तसेच पिण्याच्या पाण्याच्या समस्या, शैक्षणिक समस्या, सामाजिक समस्या, आरोग्य दृष्टिकोनाने असलेल्या समस्या या कशा जास्तीत जास्त प्रमाणात हँडल करता येतील आणि त्याचं योग्य मार्गदर्शन ते आम्हाला वेळोवेळी करत असतात। ते आम्हाला सांगतात का तुम्ही सरपंच पदाच्या खुर्चीवर बसलेले आहेत, विद्यमान सरपंच आहेत, तुम्हाला व्यावसायिक अनुभव जास्त आहे, सामाजिक अनुभव जास्त आहे, आमच्यासारख्याची तुम्हाला गरज लागणार नाही। तर मी त्यांना आता परत सूचित करतो का साहेब आपल्या अनुभवाची आपल्या कार्याची आम्हाला सतत गरज भासणार आहे। कारण ही मनुष्य जात आहे, कुठे ना कुठे चुकी होणारच आहे आणि चुक्या आमच्या हातून होऊ नये आणि कोपर गावाचा सर्वांगी विकास आज जास्तीत जास्त जोमाने कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचा कर्ज न काढता जास्तीत जास्त कामं कशी होतील याचा आपण साहेब संकल्प घेतलेला पहिल्या दिवसापासून। आज आपण कोपर ग्रामपंचायतची सूत्रे हाती घेतल्यापासून जवळजवळ 3, 3.5, 4 कोटीची कामं आपण जवळजवळ पूर्ण केलेली आहेत। बरीचशी कामं हाती घेतलेली आहेत। आज आपण जिल्हा परिषद शाळेचं जसं जसं आम्हाला जिल्हा परिषद शाळेच्या मॅडम कडून सूचना आल्या का पोरांना व्यवस्थित पिण्याचं पाणी मिळत नाही, पोरांना वर्गामध्ये बसायला जागा अपुरी पडत आहेत, शैक्षणिक तर समस्या आहेतच पण त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने जास्त समस्या आहेत। तर आम्ही संजयजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला का आपल्याला जिल्हा परिषद शाळा ही सर्व गुण संपन्न शाळा अशी आपल्याला उभारायची आहे, जेणेकरून तिथे आपल्याला उपकेंद्र, आरोग्य उपकेंद्र, चांगला वाचनालय, महिला समाजगृह, मुलांना समाजगृह,
तसेच मुलांना आरोग्याच्या दृष्टीने फिल्टर पाण्याचा प्लांट तिथे बसवायचा आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं आपल्याला शैक्षणिक दृष्ट्यामध्ये जो महत्वाचा आता दुवा झालेला आहे प्रसार माध्यम, तर आपल्याला एक कॉम्प्युटर वर्ग तिथे उभारायचा आहे. अशा बऱ्याचशा त्याने आम्हाला सूचना केल्या, मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या सूचनेने, त्यांच्या मार्गदर्शनाने आणि आपले जे नेते आहेत त्यांच्या आशीर्वादाने आपण जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन भूमिपूजननी केलेलं आहे. लवकरच लवकर ते आपण शाळेचं कामही चालू करणार आहोत. संजय पाटील साहेबांनी ज्या ज्या सूचना केल्या त्या आम्ही त्यांना वंदनीय मानून आजपर्यंत मानलेल्या आहेत. संजय पाटील एक प्रखर मराठी वक्ता आहेत. कुठल्याही मोठ्या कार्यक्रमामध्ये त्यांचा प्रखरपणा, वक्तृत्वपणा हा जाणवतो आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी, आता आपण बघितलं असेल का, जो अंजूर फाटा ते कशेली हा रोडची एवढी दुरावस्था झाली होती, सतत खड्डे, सतत ट्रॉफिक, सतत खड्डे, कोणी दवाखान्यामध्ये वेळेवर पोहोचत नव्हता, शाळेमध्ये वेळेवर पोहोचत नव्हता, कुठल्या मिटिंग असतील पालक वेळेवर पोहोचत नव्हते, व्यावसायिक वेळेवर त्यांच्या व्यवसायासाठी पोहोचत नव्हते, कामगार वर्ग व्यवस्थित पोहोचत नव्हता, शाळेतल्या मुलांना शिकवणारा मॅडम वर्ग, गुरुजी वर्ग, सर वर्ग हे व्यवस्थित पोहोचत नव्हते. तर त्यांनी एक प्रखर आंदोलन निर्माण केलं. आदरणीय आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राजसाहेब ठाकरे यांचे अतिशय निकटवर्तीय DK म्हात्रे साहेब यांच्या सूचनेनुसार, त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी अनेक आंदोलनं केली. तोरण पॉवरचा विषय असू द्या, रस्त्याचा विषय, रस्त्याच्या बद्दल तर त्यांनी टोल नाके फोडले. आम्ही तर अजून, मला तरी वाटते माझी आई मेली तेव्हाच चकोटी गेली, पण त्यांनी 10 चकोट्या केल्या, केस काढले. हा त्यांचा आंदोलन आहे. हा आपल्याला नागरिकांसाठी आंदोलन त्यांनी उभा केला. तोरणचा विषय असू द्या, तोरण पॉवरलाही त्यांनी एवढा नाकात दम आणून ठेवला होता, पण त्यांना तसा पाहिजे तसा जनतेने सपोर्ट नाही केला. तोरण पॉवरचा विषय त्यांनी अत्यंत प्रखरतेने हँडल केला होता. त्यासाठी त्यांना जेल झालेली आहे आणि जेल त्यांना वैयक्तिक कारणासाठी नाही झाली, तर ती समाजकार्यासाठी झालेली आहे आणि त्यांचा समाजकार्य एवढा मोठा आहे आणि एवढा त्यांना दांडगा अनुभव आहे, त्याची पोचपावती म्हणून आज आपण इथे प्रेमाने त्यांना आदरपूर्वक त्यांचा वाढदिवस साजरा करतो. संजय पाटील साहेब एक अतिशय निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साहेब लाभलेला आहे. कधी त्यांनी, आम्ही कुठलाही प्रोग्राम असला तरी, आता आम्ही 4 नावं टाकली तर ते आम्हाला प्रखर विरोध करतात, तर माझीही 4 नावं पाहिजे, तुम्ही 2 टाकता तर माझीही 2 नावं टाकते. म्हणजे पक्षासाठी अतिशय जोमाने काम करणारा, कुठल्याही प्रकारची तमा न बाळगणारा, कुठल्याही प्रकारचा हेवेदावे न पाळणारा आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगणारा असा प्रखर कार्यकर्ता आणि प्रखर समाजसेवक. आणि आमच्या गावात त्यांचा जन्म होऊन आमच्या गावाला सुपुत्र आणि आमचे बंधुराज म्हणून त्यांनी जन्म घेतला. त्याबद्दल आम्ही ईश्वरालाही धन्यवाद देतो का असा आम्हाला बंधुराज भेटला आणि अशी त्यांची सेवा त्यांच्याकडून या समाजकार्यासाठी, कोपरगावासाठी आणि पक्षासाठी, जनतेसाठी, समाजसेवेसाठी व्हावी ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या, त्यांच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्या अतिशय चांगल्या दृष्टिकोनाचा भाग आहे आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय श्रीराम. आपण बघतो वाढदिवस साजरे करताना मोठमोठे बॅनर लागतात, मोठमोठ्या पार्ट्या होतात, नको तेवढा नको तिथं खर्च केला जातोय. तर ह्या माणसाने सामाजिक भान ठेवून या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतंय. या गोरगरीब विद्यार्थ्यांना वया वाटताना कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल पहिले मी त्याचे अभिनंदन करतोय आणि त्याला ईश्वर अशीच कार्य करण्याची सुबुद्धी देवो, ताकद देवो आणि त्याला दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो. आता मी, मॅडमने मला सांगितलं का ह्या शाळेतले इंग्लिश मिडियमच्या तयारीत 21 दिवसाला काहीतरी प्रोग्राम चालू केले. मी सरपंचाशी आत्ताच बोलताना सांगितलं, आमच्या गावात पण सकाळी वया वाटपाचा कार्यक्रम होता, मी तिथं पण सांगितलं गावातली मुलं बाहेरच्या शाळेत का जातात, त्यातले मला 90% मुलं गावातली नसतील. म्हणजे आता गावालाच झालं ते, परंतु जे मूळ गाव आहेत त्यांची मुलं सगळी बाहेर का जातात. मी बरेच वर्ष याच्यावर चालू आहे माझ्या, तिथे गेलो तिथे हेच सांगतो. इथे आमनापिशा एक शाळा आहे मॅडम, त्याच्या मागे मी मुलाखत पण बघितल्या, तिथे सगळी मुलं इंग्लिशमध्ये बोलतात. प्राथमिक शाळा हे आपण काय करू शकत नाही. मी सरपंच आहेत, होतकरू सरपंच आहेत, अनेक चांगले कार्यक्रम उपक्रम राबवतात ते,
आणि ते आल्यापासून मला वाटतं पाहुण्यांना त्रास जास्त देतात ते एवढे कार्यक्रम करतात ते आणि निश्चितच चांगले कार्यक्रम करतात. हा की जे समाजाच्या भल्यासाठी असेल गावाच्या भल्यासाठी असे कार्यक्रम राबवत असतात. मी त्यांना सूचना करेन की आपण कायमस्वरूपी इंग्लिश मिडियम पहिलीपासून म्हणजे जे 7वी पर्यंत असतं ना त्याला 7वी पर्यंत आपण तो प्रयत्न करा. तुम्ही स्पेशल शिक्षक द्या, शिक्षक वर्ग आहेच, तो स्पेशल शिक्षक दिले त्यांच्याकडे काम करून घेता येईल. ही जाणारी गलती आहे आपली शाळेतली, याच्यामुळे मराठी शाळा बंद पडल्या. ही मुलं म्हणून मराठी शाळेत टिकल्या, मराठी शाळेत टिकणार नाही. यासाठी आपण खास प्रयत्न करावे. या जास्त काही बोलणार नाही. विद्यार्थ्यांना एकच सांगेल, ह्या वया तुम्हाला शिक्षणासाठी दिल्या जातात, तुम्ही यांचा चांगला वापर केला पाहिजे. याच्यातून तुमचं चांगलं शिक्षण व्हायला पाहिजे. तुम्ही चांगलं या गावाचं नाव उज्ज्वल कसं करता येईल, या महाराष्ट्राचं नाव कसं उज्ज्वल करता येईल, या देशाचं नाव उज्ज्वल कसं करता येईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपण समोर एक ध्येय ठेवला पाहिजे, मला हे बनायचंय, तर तुम्ही बनू शका. ज्याच्यासमोर ध्येयच नाही तो काहीच बनू शकणार नाही. मी तुम्हाला शुभेच्छा देतोय, संजय पाटीलला शुभेच्छा देतोय आणि एकच सांगतोय की आपण जसं आपल्या आईवडिलांना प्रेम करतोय तसंच प्रेम आपल्या शिक्षकांवर करा, आपल्या भाषेवर करा, आपल्या देवावर करा, आपल्या धर्मावर करा, या देशावर करा, या देशाच्या मातीवर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मी माझ्या जन्मदिवसानिमित्त वह्या वाटाव्यात. वह्यांचं याचं कारण असं आहे की मी जेव्हा तुमच्या एवढा होतो तेव्हा मला एक वही पण मिळत नव्हती आणि ती एक कुठेतरी शंका होती होती. आज तुम्हाला सांगतोय की आपल्या शाळेची परिस्थिती एवढी खराब होती साहेब, सरपंच साहेब, मी 2012ला 77-78च करू होती. तेव्हा 2012 आपण माझी शाळा ही चांगल्या पद्धतीने मला वाटतं 121 ते 131 आहे, 135 पर्यंत. तर त्यासाठी साहेब आमचे शिक्षक वर्ग हा झोपडपट्टीमध्ये जातोय, घराघरात जातो आणि या पद्धतीने जातो. मी सरपंच साहेबांना एक विनंती करेन की सरपंच साहेबांनी सांगितलं की सरपंच साहेबांना वेगळं की आपण काहीतरी करू, चांगला एक शिक्षक म्हणजे काय आपल्याला घ्या. सरकार तर सांगतो शिक्षण झालं पाहिजे म्हणून अनुदान शाळेला परत येत नाही. शिक्षकांचे भरत्या बंद केले आणि शासन झालं पाहिजे असं दुटप्पी शासन याची भूमिका ते याच्यामधनं सुद्धा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच साहेबांच्या माध्यमातून या शिक्षकांच्या जोडल्या गावातले 1-2 शिक्षक आपण तर त्यांच्याकडनं आपण या जास्तीत जास्त इंग्लिशच्या माध्यमातून मराठीकडे दुर्लक्ष न करता इंग्रजीचा प्राधान्य आपण स्वीकार करूया. मराठी आपली मायभूमी आहे, तिच्याबरोबर नाही तिथं तर आपण अजून केलंच पाहिजे. परंतु जगाबरोबर चालायचं असेल तर इंग्रजीचा तिरस्कार करून चालणार नाही. हा आपल्या राजसाहेबांचा आदेश आहे की आपण मराठी मायभूमी जे जपत असताना, आपण आपली संस्कृती जपत असताना देशाबरोबर राज्याबरोबर आणि इतरांबरोबर जायचं असेल तर इंग्लिशचं पण प्राधान्य आणि महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी इथले शिक्षक वर्ग साहेब तुम्हाला तुम्ही आमच्या पंधरा समितीला तुम्ही आहात तर तुम्हाला 2 मिनिटं भास होईल की आमची मुलं जी आहेत ही मराठीच्या किती टक्के आहेत ना 7 ते 8 इंग्लिशमध्ये एकदम असं बोलत आहे. एवढी प्रगती आमचा शिक्षक वर्ग याच्यावर मेहनत घेतो आणि ग्रामपंचायत त्यांना मदत करते.